तुम्ही मला कधीच दुखावत नाही, असं म्हणत प्रियाने राजच्या केसातून हलकेच बोट फिरवली. तेव्हा राजने डोळे मिटले आणि तो हसू लागला. सकाळची वेळ. रमण ऑफिसला जाण्याचं सांगून घरातून निघाला होता, पण प्रत्यक्षात तो राजच्या हॉटेलकडे चालला होता. आता त्याला अधिक प्रश्नांच्या भोवऱ्यात अडकायचं नव्हतं. त्याचे आईवडील आता त्याच्यावर नाराज राहू लागले होते, कारण लग्नाच्या विषयावर तो नीट उत्तर देऊ शकत नव्हता. तो बाईक घेऊन निघाला आणि अर्ध्या वाटेत जाऊन थांबला, कारण त्याचा फोन वाजत होता. त्याने फोन काढून पाहिला तर प्रीतीचा कॉल होता. हॅलो, बोल. तुम्ही निघालात का? हो. एकदा तरी अजून विचार करा ना रमण, प्लीज. प्रीती, मी खूप विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. तुम्हाला हे घाईघाईचं वाटत नाही का? प्रीती, तुला माझ्याशी लग्न करायचं नसेल तर स्पष्ट सांग, पण आता पुन्हा पुन्हा घाई असल्याचं म्हणू नकोस. रमण रागात म्हणाला. हो, मग मी कुणा दुसऱ्याशीच लग्न करून टाकीन. तुम्ही जेव्हा पाहता तेव्हा एकच गोष्ट सांगत राहता. तुम्हाला माहीत नाही की मी तुमच्यावर किती प्रेम करते. तुमच्याशिवाय आयुष्यभर मी कुणासोबतही राहू शकत नाही. प्रीती देखील नाराजीने म्हणाली. मलाही तुझ्याशिवाय राहणं शक्य नाही प्रीती, म्हणूनच तर हे सगळं करत आहे. रमण असहाय्यपणे म्हणाला. एक वेळ असा होता की तू वेड्यासारखी माझ्याशी लग्न करण्याचा हट्ट करत होतीस, आणि आज जेव्हा माझी वेळ आली तेव्हा तू मला समजून घेत नाहीयेस. रोज माझ्या घरी एकच प्रश्न विचारला जातो की मी लग्नासाठी का तयार होत नाही, आणि उत्तर माझ्याकडे असूनही मी ते सांगू शकत नाही. त्यामुळे आईवडील माझ्यावर नाराज राहू लागले आहेत. इकडे तू नाराज होतेस, तिकडे मी राजभाऊजींना कसं समजावून सांगू याचाही कोणी विचार करत नाही. माझी अवस्था कोणी समजतच नाहीये यार. हे बोलताना रमण भावूक झाला. आय एम सॉरी रमण, मी राजदादांच्या भीतीमुळे तुम्हाला थांबवत होते, पण जर तुमच्या जागी राहून पाहिलं तर मला आता समजतंय की सध्या तुमची अवस्था कशी असेल. ठीक आहे, आता जे होईल ते पाहूया. तुम्ही बोला, मी तुम्हाला अडवणार नाही. जर राजभाऊजींनी नकार दिला तर तू काय करशील? तू मला सोडून तर जाणार नाहीस ना? तुम्ही असं का विचार करत आहात? मला उत्तर दे. मी की तुझं कुटुंब? आज रमण आपल्या स्वभावापेक्षा थोडा वेगळा होता. जणू तो थोडासा स्वार्थी झाला होता. रमण, एका मुलीसाठी हे खूप कठीण असतं. अशी अट ठेवू नका. उत्तर देणार आहेस की नाही? आय लव्ह यू हे ऐकायचं होतं ना तुला माझ्याकडून. तर आता जेव्हा मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो की तुझ्याशिवाय राहणं शक्य नाही, तर तू का बदलतेस? मी कुठे बदलते? पण तुम्ही असे प्रश्न विचारू नका. अशा प्रश्नाचं उत्तर देणं खूप कठीण असतं. मला उत्तर हवं आहे. ठीक आहे, मी उत्तर देईन, पण त्याआधी तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. अशीच परिस्थिती जर राजदादांनी प्रिया वहिनींना दिली तर? प्रीती रडत म्हणाली. प्रीती, यात माझ्या बहिणीला मध्ये आणू नकोस, रमण रागात म्हणाला. यावर प्रीती काहीच बोलली नाही, फक्त रडत राहिली. तेव्हा रमणला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने सॉरी म्हणत फोन कट केला. काही वेळानंतर केबिनच्या दारावर टकटक झाल्यावर राज आणि हर्ष दोघांनीही त्या दिशेने पाहिलं. रमणला पाहताच राजने मान हलवली, पण तो आपल्या जागेवरून उठला नाही. मात्र हर्ष उठला आणि रमणशी हातही मिळवला. हर्षने थोड्याफार नॉर्मल गप्पा मारल्या आणि राजचा इशारा मिळताच तो बाहेर निघून गेला. तुम्ही कसे आहात आणि प्रिया, घरचे सगळे कसे आहेत? हर्ष गेल्यावर रमणने राजला विचारलं. मी ठीक आहे आणि घरीही सगळं ठीक आहे. तू सांग. हो, मीही ठीक आहे. इतकंच बोलून राज रमणकडे पाहत राहिला. त्यामुळे रमण नर्वस झाला. बोलणं कसं सुरू करायचं आणि काय बोलायचं हेच त्याला कळत नव्हतं. एका बाजूला प्रीतीवरचं त्याचं प्रेम होतं, तर दुसऱ्या बाजूला प्रिया आणि राजचं नातं. तो जी गोष्ट बोलणार होता त्यातून काही होऊ शकत होतं, म्हणून इच्छा असूनही त्याची जीभ उघडत नव्हती. काही बोलायचं होतं का तुला? काल तू म्हणालात, राजने जड आवाजात म्हटलं. हो, बोलायचं तर होतं, पण सुरुवात कशी करावी हेच समजत नाहीये. सुरुवातच कळत नसेल तर शेवट कसा करणार? मी तुमच्याकडे खूप अपेक्षा घेऊन आलो आहे, रमण मृदू आवाजात म्हणाला. मी कधीच सांगितलं नाही की तू माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू. मी कुणालाही खोटी आश्वासन देत नाही. मला प्रीतीशी लग्न करायचं आहे, म्हणजे आम्हा दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं आहे. अखेर रमणने धैर्य एकवटून आपली गोष्ट सांगितली.
जेव्हा तुम्हा दोघांनी ठरवूनच टाकलं आहे तर मग इथे बोलायला कशाला आला? या क्षणी राजचा स्वभाव थोडा कठोर होता. माझा तो अर्थ नव्हता. मी इथे तुम्हाला मनवायला आलो आहे की मला बरंच काही खूप आधीपासून माहीत आहे आणि जर मी या गोष्टीसाठी तयार असतो तर मी स्वतःच तुमच्या दोघांशी बोललो असतो. राज थोडा पुढे झुकत जड आवाजात म्हणाला, मी प्रीतीवर खूप प्रेम करतो. मला तिच्याशी लग्न करायचं आहे आणि कोणत्याही किमतीवर मी तिला सोडू शकत नाही. राजची ही गोष्ट ऐकून रमणचं डोकंही तापलं. यावर राज त्याच्याकडे रोखून पाहू लागला आणि अत्यंत कठोर स्वरात प्रीतीला फोन करून म्हणाला, माझं म्हणणं तुला महत्त्वाचं वाटत असेल तर मी माझा निर्णय तुला खूप आधी सांगितला आहे. तेव्हाही माझं उत्तर नाहीच होतं आणि आजही माझं उत्तर नाहीच आहे. हे ऐकून रमणच्या भुवया ताठ झाल्या. तुमची अडचण नेमकी काय आहे? तो जोरात म्हणाला. आवाज खाली ठेव, नाहीतर माझा आवाज सहन होणार नाही तुला. फोन कानाला लावलेलाच ठेवून मोठे मोठे डोळे करून रमणकडे घुरत राज म्हणाला, तुम्ही चूक करत आहात. तुम्ही नेहमीपासूनच स्वतःच्या मनाने वागत आला आहात. रमण आपल्या जागेवरून उठत म्हणाला, मग सगळं माहिती असूनही इथे बोलायला का आलास? दोघेही एकमेकांशी वाद घालत होते, पण त्यांना माहीत नव्हतं की त्यांचं हे सगळं बोलणं प्रिया दारात उभी राहून ऐकत होती. दोघांमधील वाद अधिकच वाढू लागला. तेव्हा प्रिया पटकन पुढे आली आणि त्या दोघांच्या मध्ये उभी राहिली. तिची पाठ रमणकडे होती आणि चेहरा राजकडे, आणि तिने जणू त्याला थांबवण्यासाठी त्याच्या छातीवर दोन्ही हात ठेवले होते. मात्र तिचा चेहरा घाबरलेला होता. इकडे राज कधी प्रियाकडे पाहत होता तर कधी तिचे हात जे त्याच्या छातीवर टेकले होते त्यांच्याकडे रोखून पाहत होता. राजच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होतं की प्रियाने अशा प्रकारे त्याला दूर ठेवणं त्याला आवडलं नव्हतं. त्यामुळे त्याची शांतताही त्याचा रागच दर्शवत होती. तुम्ही लोक हे काय करत आहात? प्लीज असं भांडू नका. प्रिया सरळ उभी राहत राज आणि रमणला म्हणाली, तू इथे काय करत आहेस? रमणच्या आधीच राज बोलला. त्याचा आवाज खोल आणि जड होता. हो प्रिया, तू इथे काय करत आहेस? रमणही अस्वस्थ होत तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला, मी फक्त असंच आले होते राज, तुमच्याशी भेटायला आले होते आणि तुम्हा दोघांना असं वाद घालताना पाहिलं. प्रिया थोडीशी संकोचत म्हणाली, तू मला भेटायला आली होतीस? राज आपल्या शब्दांवर अधिक जोर देत म्हणाला. प्रियाच्या डोळ्यात डोळे घालून तो म्हणाला, हो. प्रिया नजर चुकवत म्हणाली. इतक्यातच राजला समजलं की ती खोटं बोलत आहे. दुसऱ्यांदा आणि शेवटच्यांदा विचारतोय, इथे का आली आहेस? कोणत्या कारणासाठी आली आहेस? राज पुन्हा जड आवाजात म्हणाला, भाऊजी, ती सांगते ना, मी तुझ्याशी बोलत नाहीये रमण. राज रमणवर चिडत म्हणाला, तुम्ही त्यांच्यावर का रागवत आहात राज? मी खरंच असंच आले होते. प्रिया म्हणाली, मी रागावत नाहीये, मी फक्त त्याला मध्ये बोलू नकोस एवढंच सांगितलं. राज प्रियावर चिडत म्हणाला, तुम्ही शांत व्हा राज, बसून आरामात बोलूया. प्रिया राजला म्हणाली, का? आता मी काय करतोय? मी तुझ्याशी भांडतोय का? मी तुझ्या भावाला मारतोय का? तुला हे दाखवायचं आहे का की मी रागीट आहे, मी भांडण करतो? राज पुन्हा आपल्या जुन्या रूपात आला होता. मधल्या काळात त्याच्यात जो बदल दिसत होता तो आता कुठेच जाणवत नव्हता. ती असं कधी बोलली? तुम्ही तिच्याशी अशा पद्धतीने का बोलत आहात? रमण राजवर चिडत म्हणाला, मी माझ्या बायकोशी बोलतोय. राज ओरडत म्हणाला, हो, तर मीही माझ्या बहिणीशीच बोलतोय. रमणही चिडत म्हणाला, तुझी बहीण माझी पत्नी आहे आणि मी तिचा नवरा आहे, आणि जेव्हा नवरा बायको बोलत असतात तेव्हा मध्ये बोलत नाहीत. राज रमणकडे बोट दाखवत म्हणाला, तुम्ही तिच्याशी बोलत नाहीये, तुम्ही तिला ओरडत आहात, तिच्यावर विनाकारण राग करत आहात, आणि मी तिचा मोठा भाऊ असून हे सगळं कसं सहन करू? दादा, प्लीज गप्प बसा. ते मला ओरडत नाहीयेत, फक्त माझ्याशी बोलत आहेत. प्रिया रमणचा हात धरून त्याला समजावत म्हणाली, नाही, मी गप्प बसणार नाही. यांना नेहमीच आपला राग दाखवायचा असतो, स्वतःची मनमानी करायची असते. जे हे म्हणतील तेच सगळ्यांनी करायचं का? रमण राग व्यक्त करत म्हणाला, हो, जर गोष्टी माझ्याशी संबंधित असतील तर तेच होईल जे मला हवं आहे, आणि जर माझ्याशी एवढीच अडचण आहे तर इथे का आलात तू? माझ्या बहिणीपासून दूर राहा, समजलं? राजचा राग आता 7व्या आसमानावर गेला होता.
तुम्ही असं का बोलत आहात राज? रमण दादा वाईट माणूस नाहीत की तुम्ही त्यांच्याशी अशा पद्धतीने बोलत आहात. ते आणि प्रीती दिदी एकमेकांना पसंत करतात तर यात त्यांची काय चूक आहे? प्रिया भाऊक होऊन म्हणाली, कारण तिला आपला भाऊ आणि नवरा असे भांडताना पाहवत नव्हतं. काय काय म्हणालीस तू? की यात तुझ्या भावाची काय चूक आहे? म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? चूक प्रीतीची आहे? चूक माझ्या बहिणीची आहे? राज पूर्णपणे आपलं भान हरपला होता. नाही, माझा तो अर्थ नव्हता. प्रिया घाईघाईने हात हलवत म्हणाली. तोच अर्थ होता. तेच तू म्हणू इच्छित होतीस. म्हणूनच तर तू इथे आली आहेस. नाहीतर अचानक इथे कशी आलीस? अशा रीतीने तू कधीच येत नाहीस. तुझ्या रमण दादांनी तुला इथे बोलावलं आहे ना? राज रागात हसत म्हणाला. नाही राज, रमण दादांनी मला बोलावलं नाही. तुम्ही पुन्हा चुकीचा विचार करत आहात. प्रिया यावेळी राजचा हात पकडत म्हणाली. हो, मीच तर चुकीचा आहे. फक्त तुझे दादा बरोबर आहेत ना? राज प्रियाचा हात झटकत म्हणाला. भाऊजी, ती खरंच सत्य बोलते. मी तिला इथे बोलावलं नाही. आणि मला हे तरी सांगा, तुम्हाला माझ्या आणि प्रीतीच्या लग्नाला अडचण नेमकी काय आहे? अडचण आहे म्हणून आहे. आणि जर तुम्हाला माझ्या अडचणीचीच अडचण असेल तर तुम्ही तुमच्या मर्जीनुसार करा. मी कोणालाही थांबवणार नाही. राज चिडून म्हणाला. पण हा राग रमण प्रीतीच्या लग्नापेक्षा जास्त प्रिया तिच्या भावाच्या बाजूने उभी राहिल्यामुळे होता. राज, जर दोघेही एकमेकांवर प्रेम करत असतील तर तुम्ही का नकार देत आहात? तुम्हाला नेमकी जी काही अडचण आहे ती तरी सांगा. मी सगळ्यांच्या मर्जीप्रमाणे चालायचं का? तू सांगशील तसं मला करावं लागेल का? तुम्हाला काय झालंय राज? तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी का बोलत आहात? हो, आता तर माझ्या सगळ्या गोष्टी तुला वाईटच वाटणार. आता मीच चुकीचा वाटणार, कारण समोर तुझे दादा आहेत. काल तर तू मोठमोठ्या गोष्टी बोलत होतीस ना, की तुम्ही माझ्यासाठी सगळ्यात आधी आहात. तुम्ही माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहात. त्या सगळ्या गोष्टी खोट्या होत्या ना? खोट्या नव्हत्या राज. मी हेही म्हटलं होतं की जे योग्य असेल त्याचाच मी पाठिंबा देईन. आणि तुम्ही आणि दादा. पण प्रियाची गोष्ट पूर्ण होण्याआधीच राज हसत आपलं कपाळ चोळत म्हणाला. बोलून टाकलंस ना की मी चुकीचं आहे. थँक्यू प्रिया, सत्य सांगितल्याबद्दल. एवढं बोलून राज केबिनमधून बाहेर निघून गेला. राज, भाऊजी. राजच्या मागोमाग प्रिया आणि रमणही बाहेर आले. तो पार्किंग एरियामध्ये आपल्या गाडीच्या दिशेने चालत होता. राज, तुम्ही खरंच माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढत आहात. प्लीज माझं पूर्ण बोलणं तरी ऐका. हो भाऊजी, प्लीज थोडा तरी राग शांत करा आणि आम्हाला काय म्हणायचं आहे ते समजून घ्या. मी असाच आहे, रागीट आहे आणि मला कोणीही बदलू शकत नाही. तुझ्या आणि प्रीतीच्या लग्नासाठी मी तयार नाही. मला तू आवडत नाही आणि तूही ऐक, मला तुझा दादासुद्धा आवडत नाहीत. हा माझा निर्णय आहे. यानंतर ते लग्न करायचं की नाही ती त्यांची मर्जी. पुढे तर माझी बहीणही असंच म्हणेल. दादा, मी माझा निर्णय स्वतः घेऊ शकते. त्यामुळे जे करायचं आहे ते करा, पण मला काहीही विचारू नका. राजने दोघांनाही आपलं उत्तर दिलं होतं. रमण दादा यांनी काय केलंय की तुम्हाला ते आवडत नाही? प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. फक्त माझी मर्जी. मला तो आवडत नाही. ठीक आहे ना? तुला तुझे दादा आवडतात तर मलाही तो आवडत असेलच असे आवश्यक नाही. आणि जेव्हा तू आपल्या भावाला साथ देण्यासाठी आली आहेस तर त्यांची साथ दे. मला समजावण्याचा प्रयत्न करू नकोस. नाहीतर परत रडशील की मी तुझ्याशी योग्य प्रकारे वागत नाही म्हणून. खूप झालं. केव्हापासून भाऊजी आहे, समजून सहन करत आहे, तर तुम्ही जी मर्जी ते माझ्या बहिणीला बोलत आहात. ती बिचारी काहीही बोलत नाही, पण तुम्ही नेहमी तिला ओरडता. रमणचा चेहरा कळवळला. तुझ्यापेक्षा मला तिची जास्त काळजी आहे. आम्ही दोघे एकमेकांशी कसं बोलू कसं नाही हे आमच्यातलं प्रकरण आहे. मी आधीच बोलून ठेवलं, आता परत बोलतोय. आमच्यामध्ये येऊ नकोस. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.